पहिला सामना श्री दुर्गा माता एकता 11 रोहिंजन संघानं अगदी सहज जिंकला, रुबाबात त्यानं जिंकला. गोलंदाजीमध्ये तेजसनं बहारदार कामगिरी केली, फलंदाजीही त्यांनी बहारदार केली आणि तो या सामन्याचा सामनावीर ठरला. नेक्स्ट मॅच जी सुरू आहे, कनेक्ट नाही झाला हा बॉल. कैलासवासी तात्या शेठ भोईर प्रतिष्ठान तुर्बे, कॅप्टन बारक्या पोरजी विकी शेठ भोईर संघ मालक वर्सेस गावदेवी धरणा अक्षय घाडगे संघाचा संघनायक असेल. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे इथे मात्र वाईटसाठी. कपिलजी पारवे जुना जाणता दिग्गज असा हा एक खेळाडू पंताच्या भूमिकेमध्ये पाहतो. तर गावदेवी धरणा अक्षय गाडगे कर्णधार, तर विकासजी केनी नितीनजी केनी आमचे मित्र आहेत, त्यांचा मात्र हा संघ. इट्स अ वाईट बॉल कॉल, वाईट बॉल. टॉस जिंकला कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान तुर्बे संघानं स्वीकारला सरळ गोलंदाजी आणि फिल्डिंगसाठी मात्र गावदेवी धरणा संघ. बारक्या पोरजी कॅप्टन आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. एक वाईडनं जरूर धावा लागले 3 बोर्डवर, परंतु आतापर्यंत विचार केला तब्बल 4 बॉल 3 बॉलचा खेळ संपलाय आणि एक त्याच्यामध्ये वाईट बॉल आहे, त्याच्यामुळे बोर्डवर धावा लागले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. विपुल पाटील आणि अक्षय घाडगे. विपुल ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, रिकामी जागा एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 1 बाउन्स बॉल, सीमारेषा बाहेर. या पूर्वार्धामधला पहिला खणखणी चौकार. धावांचा टार्गेट या मैदानावर चॅलेंज बनवलंय, परंतु ज्या प्रकारची दरम्यान सन्मान्य विष्णू शेठ जानू म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. कॅप्टन बारक्या पोरजी शेवटचा बॉल हाताळेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल, खोलो टप्प्याची गोलंदाजी. क्षेत्ररक्षक मात्र पॉईंटचा चाच पडला थोडा, त्याचपुढे 1 रन्स मात्र विपुलनं कंप्लीट केली आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला एक चौकारासहित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक सावध सुरुवात गावदेवी धरणा संघ करतोय, तो म्हणजेच बिनबाद 8. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझ्या भेटीचा, येतो बोलावला तुझ्या भेटीचा. राकेश पोरजी, बारक्या पोरजी यांचे बंधुराज राकेश पोरजी गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल विपुल पाटीलनं 1 रन्स कंप्लीट केली. आता मात्र कॅप्टन पुन्हा एकदा स्ट्राईकवर राहील, तो म्हणजेच अक्षय घाडगे. मैदानाचा विचार केला, धावा तशा कमी बनलेत, कालपासून 60 हायेस्ट स्कोर आहे, त्याच्यामुळे 5 षटकांमध्ये धावा कमी बनतात. त्यावेळेला तुम्हाला मैदानाचा अभ्यास थोडासा यायला हवा. फटका फसलाय अक्षय घाडगे. मोठा फटका मिडविकेटच्या डोक्यावरून कन्वर्ट करायचा होता, परंतु स्पेशल अपयश झाला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. संघाचा संघनायक गावदेवी धरणा संघाचा अक्षय घाडगे.
जो संघाचा संघनायक होता. संघनायक, नेमका नायक म्हणजे नेमकं काय, तर नायक म्हणजे नेतृत्व करणं, आणि नेतृत्व करणं म्हणजे काय, तर सगळ्यांना सोबत घेत यशाचा मार्ग खुला करणे म्हणजे नेतृत्व. नेतृत्व म्हणजे तुमची अभ्यासवृत्ती असायला हवी. ज्या मैदानावरती धावा बनत नाहीत त्या मैदानावरती अलॉंग दी कार्पेट धावा घेत तुम्ही सिंगल डबलवर भर देत पहिल्यांदा 50पर्यंतचं आव्हान सेट करायचं. परंतु आजकालची धावती क्रिकेट, धावत्या क्रिकेटमध्ये कपिलदादा पाहिलं ना तर फक्त षटकार चौकारांची भाषाच बोलली जाते, आणि मग जिथे कमी धावा राहतात ना तिथे मात्र असंख्य वेळा फसगत होताना पाहतो. याच प्रकारच्या धावांची गरज आहे, आणि तो मात्र आल्या आपला खेळाचा काय क्लास आहे हे दाखवलं कैलास पोरजीनं. मी म्हटलं होतं की कैलास पोरजी आल्या मी म्हटलं की 9 तरुण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 40+ हा खेळाडू आहे, परंतु आजही तरुणांना लाजवेल एवढा बहारदार खेळ कायम राहिला आहे. कैलास पोरजीचा रिकामी जागा त्यानं पाहिली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून भरदा वेगानं एक चौकार घेतला. अपिलामध्ये उत्साह जरूर होता, दोन्ही पंच स्तब्ध राहिले. आणि मनोज खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर कटचं अपील सरळ त्या मुख्य पंचांकडे करायचं असतं, परंतु मी आजवर गेली 10 वर्ष सांगत आलो आहे, कुणी आपल्याकडे बघत नाही, ऐकत नाही. त्यांना वाटतं की हाच जे मुख्य उभे आहेत ना स्क्वेअर लेगला तेच आवड देतील. आणखीन एक अलॉंग दी कार्पेटवर धावा येऊ शकतात हा दाखवणारा आणखीन एक लाजवाब चौकार. कैलास पोरजी ऑन फायर. 17 धावा. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. या मैदानावरती 10.00ची सरासरी उत्तम मानली गेली आहे आत्तापर्यंत. तरी टप्पा पडला, थोडासा फिरवला, 2 चौकार, 2 डॉट बॉल, 4 बॉलमध्ये 8 धावा. कमालीची फलंदाजी कैलास पोरजीची, आणि त्याच्यामुळे 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी धरणा संघ, अक्षय घाडगे संघ नायक परतल्यानंतर बोर्डवर धावा लागत आहेत, त्यामुळे 1 बाद 17 धावा. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या. पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते. थँक्यू. सानवी 11 घोट संघानं प्रीतम पाटीलच्या संघानं काल 70 धावा केल्या होत्या. हा हायेस्ट कालचा राहिलाय. दरम्यान जनरेटर ऑपरेटरला विनंती असेल की बघा लाईट्स ऑन जेव्हा खेळाडू सांगतील तेव्हा लगेचच आपण करायचे आहेत, तर आपण सुसज्ज राहायचं आहे. कुठे असाल जनरेटर ऑपरेटर्स, कारण की जेव्हा खेळाडू म्हणतील बाशमन की आपल्याला आता लाईट कमी वाजते तेव्हा मात्र लगेचच आपण विद्युत प्रकाश या ठिकाणी निर्माण करायचा आहे. तर ही विनंती असेल आमचे जनरेटर ऑपरेटरचे जे कोणी असतील तर त्यांना ही विनंती असेल. यस. विपुल पाटील रोहिंजन, बॅटची मोठी कडा, आणि इथे मात्र सलामीर विपुल पाटील बॅक टू डग आउट. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र टिपला तो बारक्या पोरजेनं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे बारक्या पोरजीची. पहिल्या षटक त्यानं हाताळलं, विकेट मात्र त्याला मिळाली नव्हती, तिथे 8 धावा तिथे मोजल्या. परंतु या षटकामध्ये विपुल पाटील रोहिंजनच्या या खेळाडूला मात्र परतवलं बारक्या पोरजीनं. 16 गाव प्रीमियर लीग, 16 गावचा अभिमान वाटावी एवढी सुंदर स्पर्धा इथे मात्र संपन्न होतोय. इथे एक गावाचा खेळ नाही, तर इथं गावाच्याच विरोधात गाव असं लढलं जाऊ शकतं, आपल्याच संघाच्या विरोधात. कारण एका बाजूला कैलासला पाहतोय, एका बाजूला बारक्याला पाहतोय. ही सगळी मंडळी एकाच गावाची आहे, पण तिथे गाव नाही, तिथे परिसर महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला तुम्ही गावाच्या बाहेर खेळता ना त्यावेळेला परिसराचे बनता, परिसराच्या बाहेर खेळता त्यावेळेला तुम्ही राष्ट्राचे बनता, आणि ते राष्ट्रासाठी खेळणारी मंडळी पाहतोय. पहिल्या बॉलवर 1 रन्स मात्र कंप्लीट केली. नवीन फलंदाज पाहिला आपण राजकुमार पाटील पिसारवे.
राजकुमारचा हा खेळ दोन धावा या बॉलवर मात्र येत आहेत आणि 20 धाबळकर धावा लागत आहेत. क्या बात, क्या बात, एक मोठी विकेट, मोठी विकेट. 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला गेम चालवणारा एखादा खेळाडू लागतोच आणि तो आय थिंक कैलास पोरजी झाला आहे क्लीन बोल्ड. बाहेर येतो तोपर्यंत मैदानात जाणार नवीन फलंदाज तो रेडी पाहिजे आणि त्याने यायला देखील हवा आतमध्ये. यस, लाईट ऑन करायचं आहेत. आता विनंती आहे आमच्या जनरेटर ऑपरेटरला की फोकस ऑन करायच्या आहेत. संपूर्ण टावर्स आपण आता ऑन करा जेणेकरून आता विद्युत प्रकाश आतापर्यंत सूर्यप्रकाश हिंदी के जनरेटर ऑपरेटर जहाँ कहीं भी है लाइट ऑन करे. जनरेटर ऑपरेटर लाइट ऑन करे. मनीष म्हात्रे. तर गोल्डन मॅन आमचे अनिकेत दादा म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जी ऐतिहासिक धरोहर आपण पाहतोय. कारण की ज्या ट्रॉफीची चर्चा खऱ्या अर्थानं संपूर्ण आपल्या वॉर्डामध्ये चालू आहे. कारण की ह्या ट्रॉफीसाठी आम्हाला खेळायचं आपण पाहतोय राजमुकुट सोबत भवानी तलवार तिची प्रतिकृती आणि शिवमुद्रा असलेली ही अतिशय उल्लेखनीय आणि देखणी अशी ही ट्रॉफी जिला मांडता येणार नाही ऐतिहासिक धरोहर ज्याला आपण म्हणू शकतो. तर चला जनरेटर ऑपरेटर जहाँ कहीं भी है आइए तुरंत लाइट ऑन करे. तीन बाद 20 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. षटक क्रमांक 3 सुरू आणि बारक्या पोर्जीने षटकामध्ये 3 धावा देत 2 मोहरे टिपलेत. जेव्हा जेव्हा प्रथम फलंदाजी आली मागच्या सामन्यामध्ये सुद्धा फक्त 38च बनल्या. या सामन्यात मी म्हटलं होतं की कमीत कमी कैलास पोर्जीने उभं राहत सामन्याला सुरू करायला हवं होतं. तर लाईट्स ऑन झालेत, फ्लड लाईट्स. आता मात्र सामना सुरू होईल. आशिष पाटील धरणा गावचा हा खेळाडू. फटका चांगला आहे, मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. सिंगल रन्स मात्र मिळतीये आणि एका रन्सनं 21 धावा धावफलकावरती लागत आहेत. षटक क्रमांक 3 आतापर्यंत विचार केला 12 धावा आणि 2 विकेट्स. आपल्या दुसरं षटक जे सुरू आहे ते एकूण 2 षटकामध्ये दिलेत म्हणजे 11 बॉलमध्ये सॉरी. आणखीन एक चांगला बॉल आणि इथे मात्र पाणी ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. चला लगेचच पाणी घेऊन जा मैदानाकडे. 3 षटकांचा 5 विकेट संपला. धावफलकावर धावा लागल्या. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी धरणा संघाच्या त्या म्हणजे 3 बाद तब्बल 21 धावा. फॉर्च्युनी
प्रतिष्ठान तुर्बे वर्सेस गावदेवी धरणा या दोन संघादरम्यानची ही लढत सुरू आहे. टॉस जिंकला तो कैलासवासी तात्याशाही भोईर प्रतिष्ठान तुर्बे संघानं स्वीकारलं सरळ क्षेत्ररक्षण. गावदेवी धरणा संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि या मैदानाचा विचार केला कालपासूनचा तर धाबा तशा फार कमी बनलेत, परंतु 70 धाबा या मैदानावरती बनलेत. परंतु ज्या वेळेला प्रथम फलंदाजी करतो सावध पवित्र घेतलं, चला फिल्डिंग लावून घ्या, पंच इशारा करतायत फिल्डिंग लावून घ्या. 3 पंच आपण पाहतोय. मनोज पवार सर, उत्तर शिव, अतिशय उत्कृष्ट असं अंपायरिंग अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं पाहिलं आहे. आणि पंचांनी पवार सर थोडंसं आक्रमक असायलाच हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. इतरांच्या मतां हॅलो हॅलो त्याच्यामुळे कारण आजकाल पंचांना खूप कॅज्युअल समजलं सगळीकडे, तसं चालणार नाही. आणि ते मनोज पवार सरांच्या अंगामध्ये पाहिलं ते मलाही भावलेलं आहे. पंच वळतील, इट्स अ वाईट बॉल कॉल. त्यानंतर आमचे अरविंद म्हात्रे सर वडवली आणि अतिशय उत्कृष्ट गुणी खेळाडू कपिल पारवे रांजणपाडा 3 पंच या स्पर्धेसाठी लाभत आहेत. फॉर्च्यून इव्हेंट मित्रांनो, इथूनच प्रवास सुरू केला फॉर्च्यून इव्हेंटनं. आणि क्रिकेटमध्ये आणखीन एक चांगला बॉल, व्हाईट बॉलच्या नंतर मात्र ट्रॅव्हल केला एक चांगला बॉल. फॉर्च्यून इव्हेंटनं केलेला प्रवास आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट ज्या वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये उतरली सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी, त्यावेळेला एक नवी आयडिया, नवीन संकल्पना घेऊन उतरली. फॉर्च्यून कट्ट्यावरती त्यानं अनेकांना प्लॅटफॉर्म दिले. त्याविषयी आपण पुढच्या मॅचमध्ये नक्की बोलूया फॉर्च्यून इव्हेंटविषयी. तत्पूर्वी मात्र हा सामना जणू काही पुन्हा धावा कमीच बनतील की काय असं वाटायला लागलं आहे. गोलंदाज मात्र पाहतोय आपण ओमकार पाटील, सिद्धी करवले. ताकदीची गोलंदाजी होते. पहिला बॉल वाईट धरू आला, त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल खेळला आहे तो फलंदाज आशिष पाटील. तोच पट्टा, तशीच फलंदाजी, तशीच फटकेबाजी. मी वारंवार सांगितलं, थोडंसं तुम्हालाही रिअलाईज व्हायला हवं की ज्या वेळेला जी धावपट्टी असते ना, कारण प्रत्येक माणूस सारखा नसतोच मुळात. प्रत्येक माणसाचा गुणधर्म वेगळा असतो. तो माणूस जरूर असतो, परंतु गुणधर्म त्याप्रमाणे धावपट्टीचा गुणधर्मही वेगळा. या आखो टप्पा बाउन्स दिला जातोय आणि परफ्यूम म्हणजे काय, तुमच्या नाकाजवळून तो बॉल दरवळत जातो, सुगंध सांगतो की बाळा तू मिस झालाय. तो हाही बॉल मिस झालाय. प्रेशर क्रिएट झाला. लागोपाठचे 4 बॉल डॉट खेळतोय आशिष. तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, त्याच्यामुळे फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. इट्स अ नो बॉल कॉल. फ्री हिट. फ्री हिट. फटका जरूर हवेत आहे कारण इथं बाद होणार नाहीये. बॉल आहे फुल टॉस. सिंगल ला डबल मध्ये सुंदर. मी तर म्हणेन की कदाचित आशिषला ही विकेट टाकायची आहे, परंतु इथे मात्र विचार केला जाईल, लावतायत की नाही हाही प्रश्न आहे. आऊट केला जाईल का? आऊट केला गेलाय. स्वतःची विकेट कदाचित स्वतःनं फेकली, परंतु मला असं वाटत होतं की आशिष पाटीलनं हे दाखवून देणं गरजेचं होतं की मी डॉट खेळलोय तर मी फटके मारू शकतो. जर क्रमांक 5 वर खेळायला आलाय ना तर ताकद आहे फलंदाजीमध्ये. त्याच्यामुळे स्वतःची विकेट फेकून देण्यापेक्षा, असं मैदान सोडून जाण्यापेक्षा लढून मैदान सोडलं असतं ना तर अनिकेत दादा सगळ्यांना आनंद झाला असता. परंतु कारण एक फटका लागला होता, हा नोबॉल होता, कॅच झाली होती, कदाचित आयडिया आली होती, यानंतर मोठा फटका तो ठोकू शकला असता, पण ते तसं त्याला वाटलं नाही. त्याच्यामुळे इथे मात्र तो फलंदाज आशिष पाटील होईल रन आऊट. धापलकर धावा लागलेत त्या आतापर्यंत विचार केला तर तब्बल 25 धावा. चौथा फलंदाज बाद झाला.
जिशान सैफी एकटपाडा सगळ्यात मोठे पैसे लगावले त्याच्यावर, सगळ्यात जास्त पैसे लगावलेत जिशान सैफीवर. 15,000 पॉईंटने घेतलाय. व्हाईट बॉलची सांगता होतीये. साई सर 15,000 घेतलेला खेळाडूला वाट्याला 15 बॉलही नाही येणार. 8 बॉल. रणनीती कॅप्टनची काहीतरी वेगळी राहिली आहे. कारण जिशान सैफीला 15,000 घेतला आणि क्रमांक 6 वर आला. क्रमांक 6 बाकी आहे, लढणं जारी आहे. अरे माझ्या वाट्याला जे काही बॉल येतील ना त्या बॉलवर मोठे फटके लगावण्याची ताकद माझ्या फलंदाजीमध्ये आहे. असेच काहीशी मनगटी फटका ठोकलाय षटकार. कम्युनिकेशन गॅप कंप्लीट जाणवली. झेल एवढा वेळ हवेत होता की कदाचित कीपर धावत गेला असताना तोही झेलपर्यंत पोहोचला असता. परंतु त्या तिघाने विचार केला, तू घे तू घे, माझ्यावर कंप्लेंट नको यायला. त्याचा झेल सुटला तर माझ्यावर कंप्लेंट येईल असं वाटलं. आणि इथे मात्र टीम युनिट दिसलं नाही. झेल सुटलाय कोणाचा? ज्याने एक षटकार ठोकलाय जिशान सैफीचा, जो यंदाच्या मोसमामध्ये सगळ्यात जास्त पामला आहे. धावपळावरती धावा लागल्या. षटक क्रमांक 4 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 34 धावा. 4 बाद 34. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक घेऊन येईल उत्सव पाटील रोहिंजन. 16 गावांचा हा उत्सव, 16 गाव प्रीमियर लीग. मित्रांनो, नव्या पर्वाकडे आपण वळतोय. याविषयी आपण नक्कीच बोलू नंतर. कारण प्रीमियर लीग म्हटलं ना की तुमच्याकडे एक नवं काहीतरी देण्याचं काम असतं. तुम्हाला प्रीमियर लीग साई पाटील व्यावसायिक बनवत आहेत खेळाडूंना. प्रीमियर लीग टाईमपासचा खेळ नाहीच आहे. कदाचित गावाच्या टीममध्ये तुम्ही टाईमपास म्हणून खेळू शकता, एक दिवस चालू शकतं. परंतु प्रीमियर लीगमध्ये व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आणि ती मनोवृत्ती बनवण्याचं काम प्रीमियर लीग करते. ते तुम्हाला बनता आलं पाहिजे. बॅटची कडा लागली आहे, सिंगल रन्स घेतली जाईल आणि त्या सिंगल रन्सनं मात्र आपण पाहिलं 35 धावा बोर्डवर लागल्या. फलंदाज राजकुमार पाटीलनं एक चांगला निर्णय घेतला सिंगल रनचा. कारण त्याला माहीत आहे की ह्या 5 बॉल जे उरलेत ना ते जिशान सैफीला खेळायचे आहेत. एकटपाडा संघाचा नवे तर या 16 गावच्या पंचकृषीमधला सगळ्यात घातक खेळाडू ओळख राहिली आहे जिशानची. कनेक्ट नाही आहे. फटका, रिकामी जागा शोधली आहे, सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. अशा वेळेला फिल्डिंग करणाऱ्या संघानं विचार करायला हवा की एकच रन कसे रोखता येईल. कारण प्रीमियर लीग कॅज्युअल अप्रोच चालतच नाही. तुम्ही तिथे रणनीती सहित मैदानामध्ये उतरायला हवेत. कशा प्रकारचा खेळ केला पाहिजे, कशा प्रकारे खेळलो पाहिजेत, काय केल्यावर काय होईल हे तुमच्या सगळ्या डोक्यात यायला पाहिजेत. या सगळ्या संकल्पना डोक्यात थया नाचल्या पाहिजेत. पुन्हा एकदा राईट आर्म मोर द विकेट जिशानसाठी. ताकद आहे जी पहिल्या फटक्यातच दिसली आहे. जिशान सैफीला एवढा उशीर का केला हा प्रश्न, हा सवाल कायम राहील अक्षय घाडगेसाठी. तब्बल 43 धावा. बॉल शिल्लक असतील 3. आतापर्यंत पूर्वार्धामध्ये जेवढे षटकार आलेत ना ते एकट्या जिशान सैफीनंच ठोकलेत. 4 चेंडूमध्ये 16 धावा एकटा पट्ट्या बनवतोय. गोलंदाजीच्या मार्कवर उत्सव पाटील. शेवटचं षटक उत्साहात राहील का? पुन्हा एकदा चपराक आहे. बॉल स्ट्रेट टू फिल्डर. दुरून खेचला बॉल सैफीनं आणि त्याच्यामुळेच मात्र अंतर गाठू शकला नाही आहे. चांगला झेल राकेश पोरजीनं टिपला आणि अखेरकार जिशान सैफीची छोटी
पण अतिशय सुंदर आणि उपयुक्त खेळी संपली. नवीन फलंदाज संदीप पाटील धरणा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 धावा बोर्डवर लागलेत. साई पाटील, कदाचित मला असं वाटतं की सैफीला मागं ठेवण्याचं कारण बारक्या पोरजी असावा. त्याचे 2 षटकं होऊन जाऊ द्या. अरे परंतु बेस्ट वर्सेस बेस्टच द्यायचं ना. लढायचं, नडायचं, होईल ते पाहायचं, खेळत राहायचं. जिंकण्यासाठी कुणालाही माफी क्रिकेटमध्ये दिली जात नाही. तो लढला पाहिजे. परंतु आमच्या मताची तुम्ही सहमत असाल असं आमचं आग्रही नाही. चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे. सैफीने धावा जमवल्या आणि त्याच्यामुळेच बोर्डवर धावा लागलेत. त्यात तब्बल 43. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज संदीप ऑन स्ट्राईक. बॅटची कडा. आणखीन एक फलंदाज संदीप फक्त आला, पंचिंग केला, इन केला आणि तो आऊट झाला. जयदीप पवार धरणा कॅम्प. 43 धावा धापागती लागलेत. 43. शेवटचा बॉल शिल्लक आहे. उत्सवनं लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट कमावलेत. त्याच्यामुळे ऑन अ विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमधली 16 गाव प्रीमियर लीगमधली पहिली विकेट हॅट्रिक कमावली जाईल काय? पहिलं नाव नोंदवणारा नेहमी श्रेष्ठ राहतो. तर उत्सव ही विकेट हॅट्रिक घेईल का की जयदीप त्याच्यावर प्रहार करेल? नहा प्रहार, नहा विकेट हॅट्रिक. डॉट बॉलची सांगता होते. फलंदाज परतला आणि लगेचच मात्र 2 फलंदाज लागवत परतल्यानंतर शेवटचा बॉल जयदीप खेळला डॉट आणि त्याच्यामुळेच बोर्डवर धावा लागल्या. मागच्या सामन्यामध्ये 38 बनल्या. या सामन्यामध्ये जिशान सैफीच्या षटकारांनी 43 बनल्या. आता मात्र 30 बॉल आणि 44 धावांची गरज. या उत्तरार्धामध्ये मात्र तुर्भे संघाला कशा प्रकारचा खेळ राहील, कशा प्रकारचा उत्तरार्ध राहील, ऐकूया आपण पुन्हा एकदा साई पाटील तुर्भे यांच्या गोडवाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध. थँक्यू सो मच. थँक्यू सर. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने आपण नुकतंच वक्तव्य केलं की या क्रीडा स्पर्धेमध्ये केवळ एन्जॉयमेंट नाही तर आपला सर्वस्व आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. कारण की जिंकण्याचं स्वप्न आणि ती जिद्द घेऊन प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. फॉर्च्यून इव्हेंट आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. वार्ड क्रमांक 1 अर्थात 16 गाव प्रीमियर लीग. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जितकं योगदान आपण पाहतो चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटार यांनी फॉर्च्यून इव्हेंट ह्या संपूर्ण आयोजनकर्त्यांचं आहे आणि ती स्पर्धा सफल होण्यासाठी ज्यांचं योगदान आहे त्यांचा देखील आपण जरूर नावोल्लेख करू. प्रथम क्रमांकाची जी भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपण पाहतोय जी आम्हाला पुरस्कृत केली आहे ऐश्वर्या रिसॉर्टचे सर्व आमचे गोल्डन मॅन अनिकेत एकनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे बापू किंग्स यांच्या स्मरणार्थ श्री SS ट्रान्सपोर्टचे सर्व संदीप शेठ म्हात्रे यांच्याकडून ती ट्रॉफी. त्यानंतर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सीताराम शेठ दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र सीताराम म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय. त्यानंतर मालिकावीरसाठी ज्या आपण 2 इलेक्ट्रिक स्कूटी पाहतोय, बाईक पाहतोय, ज्यामध्ये ऐश्वर्या रिसॉर्टचे आमचे सर्व एकनाथ शेठ म्हात्रे उद्योजपती एकनाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक मालिकावीरची बाईक आपण पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी स्पायसिकल आपण पाहतोय स्वर्गीय बेडक्या शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री भारत बेडक्या म्हात्रे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी देखील एक स्पायसिकल सायकल आपल्याला पाहायला मिळते. आगरी कट्ट्याचे आमचे धीरज ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय. आपल्या बाजूला अगदी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आगरी कट्टा हा धाबा आपल्याला पाहायला मिळतो जिथे अगदी लज्जितदार जेवण आपल्याला पाहायला मिळतं.
जरूर ज्या कोणा प्रेक्षकाला भूक लागेल त्यांनी जरूर तिथे जा, तो आस्वाद त्या ठिकाणी पे करून आपण घ्यायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शूज आपण पाहतोय. वेदिका वॉटर सप्लायरचे श्री संजय काळू भोईर यांच्याकडून आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान चिन्ह, संपूर्ण सन्मान चिन्ह आपण पाहतोय श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून. त्यानंतर संपूर्ण सामनावीर चैतन्येश्वर क्रीडा मंडळ आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. आणि त्यानंतर प्रत्येक मॅचसाठी टी शर्ट मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय जय मल्हार कलेक्शनचे आमचे दीपेश शेठ पाटील किरवलीचे यांच्या माध्यमातून. त्यानंतर प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि शिवयुवा मंडळ सिद्धी करवले यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळतं. ह्या संपूर्ण दानशूर दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. चाफ्याच्या फुलांनी अन मोत्यानी आईला सजवुनी, आईला सजवुनी, माझे आईला सजवुनी. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी, येताव जेवुनी, पालखी येताव जेवुनी. आईच्या पालखीला गुलाल उगलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. आईच्या पालखीला वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे लक्ष आहे ते 44 धावसंख्येचं. आणि षटक क्रमांक पहिलं या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज कैलास पोरजीला आपण पाहतोय. समोर राकेश पोरजी, एका गावातील दोन खेळाडू आमने सामने. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू. दोन अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात उभे असताना आपण पाहू शकाल. या अगोदर हे बॅटल आपण विरुद्ध पाहिलं होतं जेव्हा कैलास पोरजी बॅटिंग करत होता, तेव्हा मात्र राकेश पोरजी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होता. परंतु सद्यस्थितीला आता अनस्ट्राईक राकेश पोरजीला आपण पाहतोय. लक्ष 5 षटकामध्ये 30 बॉल 44 पूर्ण करायचा आहे. चांगला चेंडू, स्विंग या नमीस. आपण पाहतो स्क्रीनच्या मागे जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी चालू करण्यात आला आहे. तर ज्या कोणाच्या गाड्या असतील तर मागे देखील पार्किंग प्लॉट आपल्याला पाहायला मिळतं, तिथे देखील गाड्या पार्क आपण करू शकता. कारण की आगरीकट्टा आपण पाहतो तिथे काही जर जास्त गाड्या असतील तर विनंती असेल ते गाडी चालक मालकाला की आपण पुढे गाड्या पार्क करू शकता, तिथे पार्किंग प्लॉट आपल्याला अवेलेबल आहे. चांगला चेंडू आडवा बॅटनं ऑन साईडला, ऑन ड्राईव्हचा हा फटका डीपमधून जिशान बॉलवरती आला. गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचा अप्रोच पाहायला मिळतो आपल्याला जिशान सैफीचा. ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली, कारण की त्याच्या बॅटमधनं आले जे 2 षटकार ते अतिशय निर्णायक होते. ज्या पद्धतीनं दिनेश सरांनी देखील चर्चा केली की बेस वर्सेस बेस ही लढाई व्हायला हवी. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की विरोधी संघाचा अव्वल गोलंदाज जर गोलंदाजी करतोय तर आपला देखील अव्वल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरूर हल्ला प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील एक सिनियर क्रिकेटर आहे, किरवली संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आहे आणि आज देखील वागेश्वर किरवलीसाठी रोशन पाटीलला खेळताना आपण पाहतो. तर त्याच्या साथीनं जय गणेश्वर धानसरचा टॅलेंटेड खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर आपण पाहतोय तो अर्थातच राकेश पोरजी. धावा धापळकर पाहायला मिळतात. P1चं षटक आणि फक्त 2 धावा. चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत ते 4 चेंडू. जबरदस्त गोलंदाजी.
फुल टॉस बॉल समोर अगदी स्टेट ऑन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड क्लिअर करत असताना बॉल सीमारेषा पार आलाय दमदार हिट षटकार. अहो द्यावी न्या डीजे देखील जरूर आपल्याला साऱ्या गोष्टी आठवण करून देत असताना इथे देखील जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरतून देखणा फटका, बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, एक टप्पा घेत असताना आणखीन आलाय खणखणीत असा चौकार. डाव प्रतिडाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीचा वार कैलास पोरजीचा राहिला, परंतु त्यानंतरचा पलटवार पाहायला मिळाला तो राकेश पोरजीचा देखील एक षटकार आणि त्यानंतर चौकार पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ संपला, बिनबाद 12 अशी जबरदस्त सुरुवात. आणि या संघाचे पुरस्कर्ते विकी शेठ भोईर आणि आदित्य शेठ भोईर यांच्या माध्यमातून सलग जर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. जरूर हे दोन्ही व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा येतात त्यांचं ATM खुलं होतं, कारण की जेव्हा जेव्हा तुर्बे संघ देखील खेळतो आणि खास करून आज त्यांनी पॅक केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो म्हणजे त्यांच्या मार्फत बक्षिसांची खैरात ह्यात शंकाच नाही आहे. काल देखील आपण पाहिलं बापू किंगचे सर्व अर्थात SS स्टॅनफोर्डचे आमचे संदीप शेठ म्हात्रे यांनी ATM खुलं केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पारितोषिक येताना आपण पाहिलेत. दरम्यान आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व विकी शेठ भोईर आणि आदी भोईर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. मैदानाच्या आतमध्ये जोडी जमली आहे. रोशन पाटील आणि त्याच्या साथीनं राकेश पोरजी 12 धावा पहिल्या षटकामध्ये, सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय घाडगे संघाचा सेना नायक. चांगला चेंडू होता, मिडल स्टिकला टाकलेला बॉल तिथनं ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पण तो अगदी चिकीत सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केले आहे. कारण की या सिंगलला स्ट्राईक रोटेट झाली आहे. ज्याच्या बॅटमधनं नुकतेच 2 मोठे फटके आलेत त्याला मात्र स्ट्राईक एंडवरती आमंत्रण दिलं आहे. तर जरूर रोशन पाटीलनं देखील, एक जुना जाणता खेळाडू आहे, त्याला देखील माहीत आहे आपला साथीदार चांगला खेळतोय, त्याचा खेळ अगदी नॉन स्ट्राईक एंडवरून पाहणं ती देखील एक पर्वणी असेल. फॉर द विकेट अक्षय, पुढील बॉल उडवला, लॉप करता असताना मिस टायमिंग, झेल खाली क्षेत्ररक्षक जिशानला पाहतोय, टिपलाय झेल आणि बिग विकेट डाऊन, बिग लॉस. राकेश पोरजीला परतावं लागेल. धक्का पहिला, वादळ देखील आलंय सोबत आणि खेळ देखील संपलाय तो राकेश पोरजीचा. एक बंधुराज बाद झालाय आणि दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. टीमचं नेतृत्व करत असताना बारक्या पोरजीला आपण पाहतो. राकेश पोरजी बाद झाल्यानंतर 1 डाऊनसाठी ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळेल. P2चं हे षटक यष्टांच्या मागून संपूर्ण सूत्र हलत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. कारण की एका बाजूला युवा कॅप्टन आपण पाहतो अक्षय घाडगे आणि त्याच्या साथीनं सध्या तरी तितकंच कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कैलास पोरजीचं देखील पाहायला मिळेल. ही गरज देखील होती संघाला लीड करण्यासाठी. एखादा अनुभवी प्लेयर्स त्यांच्या संघामध्ये गरजेचा होता आणि ती गरज ओळखून कैलास पोरजीवरती जरूर बोली लावण्यात आली होती आणि त्याला आपल्या संघामध्ये इन करण्यात आलं आहे. ते जरूर संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय विकासदादा केनी यांना देखील आणि नितीन शेठ केनी. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती अगदी हा चेंडू पिच करत असताना अक्षयला देखील आपण पाहतोय. संकेत शेट्ट गायकर, जयदेवजी गायकर आणि विजय पोरजी यांच्याकडनं जर 3 षटकार ठोकले तर रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. परंतु ह्या क्रीडांगणावरती सलग 3 चेंडू 3 षटकार येणं इतकं सोपी गोष्ट नाही आहे. इथे देखील एक चिकीत सिंगल, एक दावेसाठी जिथे संघर्ष करावा लागतो.
अशा मैदानावरती खरं तर 3 चेंडू 3 षटकार हा विक्रम फार कमीदा पाहायला मिळेल. काल रोहिंजन गावच्या संकेत पाटीलनं 4 चेंडू 4 षटकार ठोकले होते. म्हणजे काल पूर्ण दिवस रात्रीमध्ये एकदाच तो कारनामा झाला आणि आज मात्र जरूर प्रयत्नशील असतील प्रत्येक खेळाडू. कारण की सातत्यानं ज्या पद्धतीनं दिनेश सरांनी म्हटलं होतं आता सिंगल डबलचं क्रिकेट राहिलं नाही. या प्रत्येक खेळाडू येतो आणि षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक बॉलवरती तो प्रयत्न पाहायला मिळतो. जागा बनवली आहे परंतु मिस टायमिंग झेल टिपलाय. वाटतं कॅच, जबरदस्त कॅच आणि या कॅचनं मात्र परतावं लागेल ते रोशन पाटीलला देखील. जयदीपनं टिपलेला हा एक सुंदर झेल ते विरुद्ध दिशेला थोडा धावत होता. जरूर झेल जितका पाहायला सोपा वाटतो तितका सोपा नव्हता. कारण की ॲक्शनमध्ये जेव्हा आपण उतरता आपल्यावरती एक तर प्रेशर असतं आणि सभोवताली असलेले जे क्रीडा रसिक आपण पाहतोय ज्यांच्यामुळे या स्पर्धेला शोभा येते परंतु त्यांच्यामुळे दडपण देखील तितकंच प्रत्येक फिल्डर आणि फलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अशोक पाटील शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवल्याचा एक दमदार अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अशा अपेक्षा भरपूर असेल या फलंदाजाकडनं देखील. एक महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण की सलामी जोडी मैदानातनं बाहेर आता परतली. आता अशा अपेक्षा या दोघांकडनं असतील. धावा धावपळकरती पाहायला मिळतात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी अगदी कॅप्टनला शोभेल अशी साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाडगे करताना पाहायला मिळतोय. रायटा मोर द विकेट न 1 to go. चांगला चेंडू अगदी मधल्या यष्टीवरून हा चेंडू निघून जाईल की काय असं वाटलं होतं परंतु पंचांनी दर्शवलंय की इट इज अ वाईट आणि जरूर रिव्ह्यू करण्यात आलाय. ते फिल्डिंग टीमकडनं हा आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. तर तळोजाचे आमचे आरिफ पटेल ह्या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती आहे की या पण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सोलागाव प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण पाहतो आणि आरिफ पटेल आइए आपका स्वागत है मंच के ऊपर. सध्या तरी डिसिजन पेंडिंग कंट्रोल रूममध्ये आमचे तिसरे पंच चेक करत असताना आणि आता टेक्निशियन टीम मेंबर्स म्हणून कृष्णा म्हात्रेला आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट ह्या वाहिनीला लोकोत्तर करण्यामध्ये ज्या एका चेहऱ्याचं मोठं योगदान ते कृष्णा म्हात्रे पुन्हा एकदा जोडलेत आमच्या समवेत. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू आणि आता जरूर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या डॉटने या षटकाची झाली आहे ती सांगतात 2 षटकांचा खेळ संपला. या षटकात धावा आल्या त्या फक्त 2 आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनर्वापसी पाहायला मिळते. ती धावा डिफेंड करत असताना गावदेवी धरणाकडनं. मॅच इतक्या सहजासहजी सोडणार नाही यासाठी लढाई आम्ही देखील करू कारण की जिद्दीनं हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. एका बाजूने युवा टॅलेंटेड आणि त्यांच्या साथीनं अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या संघाचं देखील कॉम्बिनेशन चांगलं आहे कारण की या संघामध्ये 40+ देखील खेळाडू पाहायला मिळतात ज्यामध्ये संदीप पाटील असतील, विकासदादांना आपण पाहतोय आणि साथीनं आता कैलास पोरजी देखील खेळ करतात. म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. ही मॅच इतकी सहज आणि सोपी वाटते तेवढी सोपी नाही आहे कारण की 44चं लक्ष आणि ते गाठण्यासाठी देखील घाम घालावा लागेल. ते कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान या टीमला दोन्ही संघाचे पुरस्कर्ते जरूर मॅचचा आनंद घेत असताना आपण विकासदादा केणे आणि सोबतीनं जरूर विकीशेठ भोईर यांना देखील पाहत असू ज्यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये लावलेत. सोबत आदित्य भोईर हे देखील त्यांच्या साथीनं ह्या संघामध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांचा देखील तितकाच महत्त्वाचा रोल पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पर्धा. 18 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती 30 धावसंख्येची. आता मॅच बनली आहे. खऱ्या अर्थानं आता मॅच बॅलन्स पाहायला मिळतंय कारण की ह्या क्रीडांगणावरती 10च्या सरासरीनं धावा सोप्या नाही आहेत. परंतु जोपर्यंत बारक्या पोरजी आहे संघाचा लीडर आहे तोपर्यंत जरूर विजयाची आशा पल्लवीत असेल ती कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान या टीमची. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कैलास टू बारक्या. बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये स्वतःला झोकून देत असताना शेवटच्या बॉलपर्यंत लढाई करायची आणि विजय मिळवायचा. आजवरती अनेक वर्ष हेच क्रिकेट कैलास पोरजीनं दाखवलंय आणि पुन्हा एकदा जिद्दीला पेटलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवत असताना जहा मॅटर बडा वहा कैलास पोरजी खडा हे ब्रीद आहे आणि आता तेच आपण पाहू शकाल. दी 9 तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचा फिटनेस सातत्यानं त्याने दाखवला आहे. कैलास पोरजी
4G नव्हे तर 5G या स्पीडनं सातत्यानं खेळताना आपल्याला ते पाहायला मिळतात. बॉल आला डॉट आणि समोर बारक्या 4G दडपण असेल त्याच्यावरती देखील समोर उडवण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता, वाटप कॅच असं वाटलं होतं परंतु नाही. या प्रयत्न जबरदस्त होता, प्रयत्न जबरदस्त होता. अगदी 100% एफर्ट त्याचा पाहायला मिळाला आणि त्या एफर्टला जरूर टाळ्या मिळत आहेत, प्रतिसाद मिळतो टाळ्यांचा. कारण की ज्या पद्धतीनं बॉलवरती तो धावून आला होता, एका मोमेंटला असं वाटलं की झेल टिपलाय की काय, परंतु त्यानंतर बॉडी बॅलन्स त्याचं बिघडलं, जमिनीवरती तो आदळला आणि त्याच्या हातातनं बॉल देखील निसटला. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. बारक्या 4Gची विकेट विपुलला आपण पाहतोय, ज्यानं प्रयत्न जबरदस्त केला. बॅटिंगमध्ये देखील सुरुवात त्यानं चांगली केली होती, परंतु त्यानंतर तो बाद झाला आणि ते एफर्ट देत असताना ही टीम युनिटी सध्या तरी पाहायला मिळते, ती गावदेवी धरणाची देखील. राऊंड द विकेटचा इथे देखील इनसाइड आउटचा क्लास दाखवलाय. अशोक पाटील ऑन फायर, बॉलला पाठवलंय अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून एका टप्प्यावरती बॉल सीमारेषा पार. अशोक पाटीलचा वार आलाय चौकार. कॅश प्राइज आहे लागोपाठ 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार, 3,000 रुपयाचा पारितोषिक. संकेश शेठ गायकर, जयदेव शेठ गायकर आणि आमचे मित्र विजय पोरजी यांच्याकडनं आहे कॅश प्राइज. लागोपाठ 3 बॉल 3 चौकार, 3 षटकार, 3,000. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात झाले. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर जवळ 5,000ची धनराशी खिशामध्ये येऊ शकते. नेक्स्ट बॉल, जबरदस्त फटका. या अगोदर स्वतःला मात्र सिद्ध करत असताना अशोक पाटीलला आपण पाहतोय. शिवयुवा क्रिकेट संघ चांगली कामगिरी करतो, त्यामध्ये महत्त्वाचा रोल सातत्यानं अशोक पाटील बजावताना पाहायला मिळतोय. जरूर एक चांगला गोलंदाज देखील आहे, परंतु त्यांच्या संघामध्ये गोलंदाज भरपूर आहेत, त्या कारणास्तव गोलंदाजी त्यांच्या वाट्याला आली नाही. परंतु बॅटिंगमध्ये सध्या तरी योगदान देत असताना 2 धावा इथे देखील मिळतील. धावा धापलकरती पाहायला मिळतात त्या 21 धावा. इथनं अजूनही अर्धा सफर बाकी आहे असं म्हणावं लागेल, की 44 बनवायच्या आहेत, अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता असेल. षटकातील पुढील बॉल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फटका इथे देखील चांगला ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, समोर आले होते. जबरदस्त फिल्डिंग, स्वतःला झोकून देत असताना प्रत्येक आपण फिल्डर्सला पाहतोय. जबरदस्त प्रयत्न, झेलवरती धावण्याचा प्रयत्न केला असं वाटलं होतं, आता कदाचित बॉल डोक्यावरून निघून जाईल, परंतु स्वतःला अक्षरशः त्या ठिकाणी झोकून देऊन बॉलला अडवलं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील स्क्रीनवरती ह्या गोष्टी पाहायला मिळतात. 1 टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये देखील दमखम दाखवलाय. इथे देखील जागा बनवली होती, सफल झाले होते, परंतु सफल गोलंदाज झालाय. कारण की ह्या डॉटनं मात्र या षटकाची झाली सांगता ड्रिंक्स ब्रेक. आता मात्र पाण्याची मांग केली जाते, पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती पाहायला मिळतात त्या 23 धावा आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि बनवायच्या आहेत 21 धावा. या स्पर्धेचा नियम सांगतो की धावसंख्येची बरोबरी झाली तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. डीजे
पारदर्शकमध्ये वाढ झाली आहे. किरवलीचे संकेत शेठ गायकर आणि त्यांच्यानंतर तुम्ही पाहता आमचे मित्र विजय पोरजी यांच्याकडनं एक कॅश प्राईज जयदेव गायकर. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 6,000 रुपये. जर जिशानं जर बारक्याची विकेट घेतली तर आमचे तुम्ही पाहता विकास शेठ केनी एक दमदार व्यक्तिमत्व, संघ मालक, क्रिकेटवरती अथोनात प्रेम करणारा व्यक्तिमत्व. 2,000 रुपयाचा कॅश प्राईज जर बारक्याची विकेट घेतली तर. आणि दोन्ही बाजूनं आता पारितोषिक लागलेत. बारक्या पोरजीचे जर विकेट काढली जिशाननं तर या संघाचे पुरस्कर्ते विकासदादा केनी यांच्या माध्यमातून 2,000 आणि बारक्याचा जर झेल कोणी पकडला त्याला 1,000 म्हणजे टोटल 3. क्या बात आहे. इथे 3ची संधी आहे. अंकितनं सोडली आहे संधी. 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि 2,000 रुपयाचं कॅश प्राईज येऊ शकलं असतं ते जिशांतला, परंतु ही विकेट महत्वाची होती. प्राईज विकेट आहे आणि त्यासाठीच प्राईज लावण्यात आलं होतं. कारण की माहीत आहे इथनं जर बारक्या पोरजी देखील बाद झाला तरी मॅच मात्र विपक्षी संघासाठी कठीण बनेल आणि त्यासाठी मात्र हे कॅश प्राईज लावण्यात आलं होतं. 10 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती 20 धावसंख्येची. मॅच रंगली आहे. आता 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र धावा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सिद्धी करवल्याचा एक फलंदाज बाद झाला. आता दुसरा उतरलाय. ओमकार पाटीलला पाहतो. गोलंदाजी चांगली केली आहे. आमचे गजानन म्हात्रे क्रिकेटचे एक दर्दी चाहते ते देखील ऐकतायत. स्वागत त्यांचं देखील. जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे. अगदी रेंज हिटिंग ह्या फलंदाजाची भरपूर आहे आणि आल्या आल्या त्यांनी ते दाखवलं. उडवलं बॉलला आणि मिड विकेट आणि जवळजवळ काऊ फेसच्या वरतून बॉलला पाठवलं सीमारेषा पार आणि महत्वाचा मच निडेड आलाय षटकार. एका बॉलनं मॅचचं चित्र कसं बदलू शकतं हे आपण पाहतोय. कारण की समीकरण 10-20 थोडं कठीण वाटत होतं. आता 9 बॉल 14. आता ते समीकरण सोपं वाटतं. लिमिटेड ओव्हर्समध्ये या गोष्टी घडतात. फुल लेनचा चेंडू पुन्हा प्रहार केला परंतु आता झेलची शक्यता. काय घडतं मॅचमध्ये टोसा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक तेरी तो एक मेरी हे चित्र आपण पाहतोय षटकारला. आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना ओमकारला झेल बाद केलंय. ते गोलंदाजी करत असताना जिशान सैफीनं. बारक्यासाठी कॅश प्राईज वाढलाय. 3 बॉल 3 षटकार 11,101 रुपयाचा कॅश प्राईज. जो गाडी नंबर आहे संकेत शेठ गायकर आणि जयदेव शेठ गायकर आणि विजय यांच्याकडनं हे कॅश प्राईज 11,101 रुपयाचा कॅश प्राईज. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. जबरदस्त झेल. कारण की उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील ह्या स्पर्धेमध्ये स्पायसिकल पाहायला मिळते. जी स्पायसिकल देण्यात आली आहे वेदिका वॉटर सप्लायरचे आमचे श्री संजय कालू भोईर एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. तर विनंती असेल संजय दादांना की या ठिकाणी उपस्थित असतील तर या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 8 चेंडू 14ची गरज. महेश दवणे मॅन फ्रॉम तुर्बे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर. इट इज अ वाईट. एक धाव महत्त्वाची आहे. अशा मोमेंटला अतिरिक्त धावा महागात पडू शकतात. कारण की नुकताच षटकार ओमकारने ठोकला तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये महेश दाखल झालाय. या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. बायकर मॅन आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक त्यानं देखील पटकावल्यात. परंतु सध्या फॉर्म चर्चेत राहिलाय या खेळाडूचा देखील. इथे देखील काय घडलंय. एज अँड टेकन. आतली कडा लागली आणि झेल विसावलाय कैलास पोरजीच्या हातात आणि विकेट आली आहे. महेश दवणेला देखील परतावं लागेल. तर क्रिकेटचा थरार सध्या तरी पाहायला मिळतोय. कारण की काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो की सामना कोण जिंकेल. एका बाजूला येलो आर्मी आणि एका बाजूला ऑरेंज ब्रिगेड आपण पाहतोय आणि त्या दोघांमध्ये रंगणार ही मॅच. अगदी चित्त थरारकता ज्या पद्धतीनं प्रेक्षक आलेत त्या प्रेक्षकांचा पैसा वसूल झाला असं म्हणावं लागेल. 7 चेंडू आणि 13ची गरज. हा बॉल अतिशय महत्त्वाचा. मैदानाच्या आतमध्ये राहुल राजाला हा देखील एक अतिशय उत्तम खेळाडू आहे तलुज मजकूरचा आणि तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. बनवायचे आहेत 7 मध्ये 13.
दरम्यान हा चेंडू जाऊ दिला लेफ्ट मानावं लागेल कारण की पंचांचा इशारा, इट इज अ वाईट. आणि या सिंगल धावफलक पोहोचलंय ते आता 32 या अंकावरती. आवश्यकता आहे ते आता 12 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 7-12चं समीकरण. हे समीकरण सोडवायचं आहे. 7-12ला विशेष महत्व आहे, परंतु हा 7-12 कोण कोरा करेल हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला जिशांवरती देखील साऱ्यांचं लक्ष, तर मैदानाच्या आतमध्ये राहुल. दरम्यान हा चेंडू जबरदस्त फटका, अगदी गली आणि पॉइंटच्या डोक्यावरून जी गॅप होती, परंतु त्याहून उंच हा फटका देखील पाहायला मिळाला. आणि बॉल चालला तो सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणाला आलेला राहुलचा चौकार. आणि या 4 मात्र सामन्यामध्ये जरूर सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो तो पाठलाग करणारा कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान तुर्बे संघ. कारण की 4 मिळतात आणि जिथे समीकरण उरलं होतं ते 12चं ते समीकरण येऊन टेपलंय 6 बॉल 8 या अंकावरती. लागोपाठ 2 बॉल 2 चौकार, 2 बॉल 2 षटकार, रोख रक्कम 12,000 रुपयाचा कॅश प्राईज. संकेत शेठ गायकर, जयदेव शेठ गायकर आणि आपले विजय शेठ पोरजी यांच्याकडनं 12,000 रुपये. चला, क्या बात आहे. बक्षिसांची खैरात. एका बाजूला आपण पाहतो या संघाचे पुरस्कर्ते विकी शेठ आणि आदी भोईर आपण पाहतो यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज होता. आणि त्यानंतर संकेत गायकर, जयदेव शेठ गायकर आणि सोबतीनं विजय पोरजी यांच्याकडनं कॅश प्राईज. आदित्य घरत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता रोशनजी घरत यांचं शुभागमन झालं. या आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. नाही, इम्पॅक्ट नाही, इम्पॅक्ट प्लेअर नाही आहे. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती विपुल पाटीलला आपण पाहतोय. धावा रोखायच्या आहेत त्या 6 चेंडूमध्ये 8 धावा. या स्पर्धेचा नियम जर धावसंख्येची बरोबरी झाली तर सुपर ओव्हर. 6 बॉल 8 धावा. परंतु ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आहेत ते पाहता कदाचित आश्वस्त असतील. त्या अर्थातच संघाचे पुरस्कर्ते आणि संपूर्ण टीममेट. कारण की मैदानाच्या आतमध्ये संघाचा शिलेदार, संघाचा नेतृत्व करणारा सेना नायक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे 6 चेंडू 8 बनवू शकतात. बारक्या पोरजी राहिला तर 2 बॉलमध्ये तो मॅच फिनिश करू शकतो. आणि जरूर त्याच्यासाठी 15,000 रुपयाचं कॅश प्राईज. 2 चेंडू 2 चौकार किंवा 2 षटकार जर आले तर मात्र कॅश प्राईज लावण्यात आले. ते जयदेव शेट्ट गायकर आणि संकेत शेठ गायकर आणि विजय पोरजी यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं कॅश प्राईज. कॅश प्राईज मोठा आहे, तर एका बाजूला गोलंदाजाला विक्रम करावा लागेल कारण की त्याला धावा रोखायच्या आहेत त्या 6 बॉल 8 धावा. समोर बारक्या पोरजी राईट मोर द विकेटचा हा चेंडू खेचून मारलाय. अगदी बॉल चाललाय सीमारेषा पार. गगनभेदी, गगनचुंबी आलाय दमदार षटकार. नक्कीच मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे. या जगात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आणि ढगात बॉल पाठवलाय. ऍक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त षटकार. बारक्या पोरजी मैदानाच्या आतमध्ये का थांबलाय हे त्यानं दाखवलंय. आणि त्याच्या बॅटमधनं मात्र हा आला कडक षटकार. आणि त्यानंतर सलगचा जर दुसरा आला तर रोख कॅश 15,000 रुपये देण्यात येईल. जयदेव शेठ गायकर, संकेत शेठ गायकर आणि विजय शेठ पोरजी यांच्या माध्यमातून. एक तर आला, दुसरा आला तर कॅश प्राईज देखील मिळेल आणि सामना देखील फिनिश होईल. आता आवश्यकता 5 चेंडू आणि फक्त गरज 2 धावसंख्येची. बारक्याचा सुटलेला झेल तो पडतोय महागात आणि संघ आलाय तो अडचणीत. इथे देखील उडवलाय आणि आता कॅश प्राईज देखील मिळेल 15,000 रुपयाचं. कारण की 2 चेंडू आणि सलग 2 षटकार ठोकत असताना सामना जिंकलाय. सामन्यावरती वर्चस्व गाजवलाय ते कैलासवासी तात्याशेठ भोईर प्रतिष्ठान टीम तुर्बेनं. अभिनंदन टीम तुर्बे. तर मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय आमचे विष्णू शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा शुभ सन्मान मी विनंती करतो आमच्या राजेंद्र दादा म्हात्रे यांना. भरपूर जबाबदारी ह्या स्पर्धेची राजेंद्र दादा म्हात्रे यांच्यावरती फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व. तर मी गुरुनाथ दादा म्हात्रे यांना देखील विनंती करतो